टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीची जी आहे ती आता पाहणी केली। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये जी आहे ती बैठक घेत समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्या होत्या। आज उपमुख्यमंत्री थेट रस्त्यावर येत त्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महानगर आयुक्त योगेश मसेस आहेत। सर, काय सांगाल, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली, काय समस्यांचा पाडा जो आहे तो वाचला आणि काय निर्देश जे आहेत ते प्रशासनाला देण्यात आले आहेत? हिंजवडी IT पार्कमधल्या ज्या ज्या काही समस्या मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या बैठकीमध्ये समोर आलेल्या होत्या आणि त्याच्यावरती तोडगे काढलेले होते, तर ती सर्व ठिकाणं जी आहेत ती माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आज पाहणी केली। म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून या सर्व ठिकाणांना त्यांनी भेट दिली आणि प्रत्येक ठिकाणच्या अडचणी नागरिकांशी बोलून, अधिकाऱ्यांशी बोलून जाणून घेतल्या। बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याचे उत्तरं त्यांनी दिली किंवा उत्तरं आम्हाला शोधायला सांगितली आहेत। काही ठिकाणी त्यांच्याकडनं काही सूचना आलेल्या आहेत। तर हे सगळं करून साधारणतः पुढच्या महिनाभरामध्ये मोठे बदल हिंजवडीमध्ये, मोठे बदल मी या अर्थानं जिथे जिथे अनधिकृत काय असे डेव्हलपमेंट झालेले असतील तर त्याच्या संबंधीच्या जे काही कारवाई करायला लागते त्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि नवीन रस्ते म्हणजे आजचे जे काही प्लॅनमध्ये आम्ही मागच्या आठवड्यामध्ये दाखवलेले रस्ते जे होते याच्याशिवाय अजून काही नवीन रस्ते करता येतात, तर त्याच्याबद्दलही त्यांचा जो काही त्या परिसराचा अभ्यास आहे तो लक्षात घेऊन त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। PMRD आणि MIDC या 2 प्लॅनिंग बॉडीज त्या ठिकाणी आहेत। दोन्ही ऑर्गनायझेशनचे प्रमुख तिथे होते आणि आम्ही त्या ज्या काही सूचना आहेत तर त्याचा एक आराखडा तयार करून, नुसता आराखडा तयार करून नव्हे तर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करणार आहोत। सर, तुम्ही काही दिवसापूर्वी पाऊस पडल्यानंतर 16 स्पॉट जे आहेत ते तुम्ही लोकेट केले, त्यामध्ये काही अनधिकृत बांधकाम असेल किंवा काही ठिकाणी अधिकृत अशा बिल्डिंग त्या ठिकाणी उभं राहिलेले आहेत, काही कंपनी आहेत, त्या संदर्भात दादांनी काय निर्देश जे आहेत ते देण्यात आले आहेत? काही दिवसापूर्वी तुम्ही गुन्हे देखील दाखल केले आहेत? नाही, ते सगळे ठिकाणं त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या सूचना नेहमीप्रमाणे अतिशय कठोर आहेत। या पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या स्पॉट्सवरती जे जे काही अनधिकृत बांधकाम आहेत तर ते जमीनदोस्त झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतील। काही बांधकामावरती आम्हाला गुन्हे पण दाखल करायला लागतील आणि याच्याशिवाय अधिकृत इमारती ज्या आहेत तर तिथे अनधिकृतपणे जर का नाले डायव्हर्ट केलेले असतील तर त्याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे कठोर निर्णय PMRDला घ्यायला लागेल, MIDCला घ्यायला लागेल। त्याबाबतही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। काय पण नक्कीच काय कठोर सूचना, म्हणजे काय पाडकाम होईल किंवा ती रद्द होईल, काय त्यात सूचना घ्यायला? आता जिथे इमारती पूर्ण बांधून झालेल्या आहेत, ज्यांच्या OC पण मिळालेल्या आहेत, तर अशा ठिकाणी तर आपल्याला वेगळी काही ॲक्शन घेता येणार नाही। जो नाला त्यांनी बंदिस्त केला आहे तर त्याला वाट करून देणं किंवा त्याचं डक्टिंग करून ते पाणी बाहेर काढणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, तर ते करायला लागणार आहे। काही इमारती ज्या आता बांधकाम जिथे सुरू आहे आणि ज्याला आम्ही स्टॉपवर दिलेलं आहे तर त्यांच्याही बाबतीत जर बांधकाम लोअर लेवलला असेल तर ते तोडायला सांगितलं आहे आणि त्याच्यातनं तो नाला मोकळा करून द्यायला सांगितलं आहे। परंतु जिथे इमारत तोडू शकत नाही आहे तर अशा ठिकाणी परत डायव्हर्शन करायला लागणार आहे। वेळ प्रसंगी बळाचा वापर करा, 353चा गुन्हा देखील दाखल करण्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सांगण्यात, कुठल्या बाबतीत नक्की हे गुन्हे दाखल होतील किंवा करण्यात येतील? हिंजवडीमध्ये विकास कामं करताना तो रस्ता असेल किंवा अजून काही असेल, जर कोणी अनधिकारानं म्हणजे कुठलाही त्याला कागदोपत्री पुरावा नसताना जर का विरोध केला तर अशांच्या बाबतीत कठोर भूमिका घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि मागच्याही वेळी जेव्हा आम्ही विप्रो सर्कलचा रस्ता मोकळा केला तर तेव्हा तीच भूमिका घेतलेली होती। तिथले जे जमीन मालक आहेत त्यांचे कागदपत्र त्यांना सादर करायच्या सूचना दिलेल्या होत्या। आताही तीच कार्यपद्धती आम्ही अवलंबणार आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर वेळ प्रसंगी विकास कामांना आडवं येणाऱ्यांच्या विरोधात 353चे गुन्हे दाखल करा, त्यांना पोलिसी बळाचा वापर करण्याचे स्पष्ट आदेश जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीच्या बाबतीत या ठिकाणी दिलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, मी रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।